मंदार एक डॉक्टर होता. आज तो हॉस्पिटलमधून लवकर आला, कारण का तो त्याला मुलगी पाहण्यासाठी जाणार होता. तो तयार झाल्यानंतर त्याच्या मित्राला घेऊन मुलीला पाहण्यासाठी निघाला. थोड्या वेळ बसल्यानंतर भूमिका चहाचा ट्रे घेऊन आली. भूमिकाने रेड कलरची साडी घातली होती आणि त्याच्यावर हलकासा मेकअप केला होता आणि त्यामध्येच भूमिका छान दिसत होती. भूमिकाचं वय 25 वर्ष होतं आणि तिचं ग्रॅज्युएशन पण पूर्ण झालं होतं. भूमिका मिडल क्लास फॅमिली मधली होती. काही वेळ मंदारने आणि भूमिकाने एकमेकांसोबत गप्पा मारल्या आणि आपापली पसंती आहे म्हणून सांगितलं. 2 महिन्यानंतर भूमिका आणि मंदारचं लग्न होतं. त्या दोघांचं लग्न धूमधडाक्यात झालं. पाठवणीच्या वेळेस मंदारसोबत त्याचा मित्र आधी आणि भूमिका एवढेच होते. रस्त्यामध्येच मंदारचा फोन वाजला. त्यावेळी त्याने गाडी थांबवायला सांगितली आणि तो गाडीपासून दूर जाऊन फोनवर बोलत होता. भूमिका मंदारच्या मित्राला म्हणाली की कोणाचा फोन आहे, किती वेळ झालं ते फोनवर बोलत आहेत. मित्र म्हणाला, एका डॉक्टरला खूप जबाबदाऱ्या असतात. हे ऐकल्यानंतर भूमिकाचं मन शांत झालं. एकदाच भूमिका सासरी पोहोचली. भूमिकाच्या सासरी जास्त पाहुणे नव्हते. त्यात मंदारचे काकू, मावशी आणि आत्या आणि काही मित्रमंडळी होते. 2-3 दिवस पूजा करून पाहुणे आपापल्या घरी निघून गेले आणि आता एवढ्या मोठ्या घरात फक्त राहिले भूमिका आणि मंदार. मंदार भूमिकाला म्हणाला की आपण फिरायला कुठे जायचे. भूमिका म्हणाली की तुम्हाला कुठे जायचे आहे तिथं मला यायला आवडेल. मला फक्त तुमच्यासोबत टाइम घालवायचा आहे. मंदार भूमिकाला त्याच्या गावाकडे त्याच्या फार्म हाऊसवर नेण्याचा विचार करतो, कारण तिकडलं वातावरण खूप छान आहे. मंदार भूमिकाला म्हणाला, तू सामान पॅक कर, आपण उद्या एका चांगल्या ठिकाणी जाणार आहोत. भूमिका म्हणाली की आपण कुठे जायचे आहे. तोपर्यंत मंदारला एक फोन आला आणि तो बाहेर जाऊन बोलू लागला. भूमिका विचार करते की असा कोणता महत्त्वाचा फोन येतो आणि तो फोन आल्यावर मंदारच्या चेहऱ्यावर टेन्शन येतं. समोर कोण बोलत आहे, काय बोलत आहे याचं सुद्धा त्यांना भान राहत नाही. ते फक्त त्या फोनलाच महत्त्व देतात. काही वेळानंतर मंदार खोलीमध्ये येतो. भूमिका म्हणते की कोणाचा फोन होता. मंदार म्हणतो, ते सगळं सोड, आज आपण मस्त डिनर करण्यासाठी जाऊ, पटकन तू तयार हो. सगळं सोडून भूमिका तयार होण्यासाठी निघून गेली. पण ती विचार करत होती की कोणाचा फोन होता आणि मंदारने मला उत्तर का नाही दिलं. नंतर दोघे पण डिनरसाठी गेले आणि उशिरा संध्याकाळी आले. दुसऱ्या दिवशी कारने दोघे पण जायला निघाले. खूप छान वातावरण होतं. कुठे कुठे थांबून सुद्धा त्या दोघांनी फोटो क्लिक केले होते. 4 तासानंतर ते त्या ठिकाणी पोहोचले आणि गाडी फार्म हाऊसच्या पुढे येऊन थांबली. फार्म हाऊसला पाहून भूमिका तर थक्क झाली आणि त्याच्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, किशोर निवास. भूमिकाने आश्चर्याने विचारलं की हे घर कोणाचं होतं. मंदार म्हणाला की हे घर माझ्या आजोबाचं होतं आणि बाबा एकुलते एक असल्यामुळे ते घर नंतर बाबाचे झाले आणि नंतर आपले. नंतर 21 वर्षाची एक मुलगी त्या घरातून बाहेर आली आणि त्या मुलीला पाहून मंदार म्हणाला की ही या घराची देखभाल करणाऱ्या काकूची मुलगी तारा आहे. तारा कारमधलं सगळं सामान घेऊन आतमध्ये गेली. भूमिका पण तिच्यासोबत आतमध्ये गेली. घर खूप छान होतं. सगळ्या जुन्या वस्तू आणि महागातल्या वस्तूने घर भरलं होतं. तिने गावाकडे एवढे छान घर कुठेच पाहिलं नव्हतं. तारा तिला म्हणाली की दीदी तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी तुम्हाला जेवाय वाढते. ती जेव्हा बेडरूममध्ये गेली तेव्हा ती पाहते की बेडरूम खूप मोठी आणि आकर्षक बनली होती. मंदारने आणि भूमिकाने जेवण केल्यानंतर दोघे पण फिरायसाठी बाहेर गेले. सगळीकडे हिरवगार झाडे झुडपे होते. वेगवेगळ्या प्रकारची फुले, झाडे आणि छोटंसं तळं. हे सगळं पाहून भूमिकाला खूप छान वाटलं. दुसऱ्या दिवशी भूमिका ताराला म्हणाली की मी मंदारच्या आवडीचं जेवण बनवणार आहे, तू फक्त माझी मदत कर. ठरल्याप्रमाणे भूमिकाने मंदारच्या आवडीचं सगळं जेवण बनवलं आणि जेव्हा मंदार जेवण खाण्यासाठी बसला त्याने 2च घास खाल्ले असतील तोपर्यंत त्याला एक फोन आला आणि तो जेवण तसंच सोडून बाहेर फोनवर बोलायला गेला. भूमिका विचार करते की असा कोणाचा महत्त्वाचा फोन येतो आणि त्यामुळे ते माझ्याकडे दुर्लक्ष करतात. मी एवढं प्रेमाने जेवण बनवलं आणि ते माझं जेवण अर्धवट सोडूनच गेले. थोड्याच वेळानंतर मंदार येतो आणि भूमिकाला सॉरी म्हणतो. भूमिका म्हणते, कोणाचा फोन होता.
पण मंदार म्हणतो की मला पहिली भूक लागली आहे, त्यासाठी माझ्या संग जेवायला चल. त्यानंतर मंदार त्याच्या हाताने भूमिकाला जेवण भरवतो. 4 वाजायच्या टायमाला दोघे पण वॉकिंगसाठी जातात. शेतात जाऊन दोघे मनसोक्त फिरतात. दोघे पण बैलगाडीत बसतात, झाडाला लागलेले फळे खातात, पाठातल्या पाण्यात थोडीशी मज्जा मस्ती करतात. पण भूमिकाचं मन कुठे ना कुठे त्या फोनमध्येच अडकलेलं होतं. संध्याकाळच्या वेळेस टेरेसवर दोघे जण बसलेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी मंदार बाथरूममध्ये असतो आणि बाहेर भूमिका तिचे केस विंचारत होती. तेव्हा मंदारचा फोन वाजतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की श्लोक. ती फोन उचलल्या जाते, पण तोपर्यंत फोन कट होतो. नंतर त्याच मोबाईलवर मेसेज टोन वाजते, त्यामुळे तो मेसेज भूमिका पाहते. तो मेसेज श्लोकचाच असतो. मोबाईल लॉक असल्यामुळे ती पूर्ण मेसेज वाचू शकत नाही. फक्त त्याच्यावर लिहिलं होतं की पप्पा, मी एवढाच अभ्यास करू शकतो, ह्यापेक्षा जास्त मला होत नाही, कारण फक्त एवढंच तिला वाचायला मिळतं. पप्पा हा शब्द वाचूनच भूमिका विचार करते की हा श्लोक कोण आहे आणि तो मंदारला पप्पा का म्हणत आहे. कदाचित मंदारला एक मुलगा असेल आणि त्याची बायको या दुनियेत नसेल, किंवा त्याला सोडून गेली असे असेल का? कारण एवढा शिकलेला मुलगा, एवढा पैशावाला मुलगा एवढ्या साधारण मुलीशी लग्न का करेल, असे हजारो प्रश्न तिच्या डोक्यात घुमत होते. तिला हे सगळं मंदारला विचारू वाटत होतं, पण कोणत्या तोंडाने विचारावं हेच तिला कळत नव्हतं. पूर्ण दिवस भूमिका त्याच विचारामध्ये बुडालेली होती. तिचं मन कशातच लागत नव्हतं. ती बेचैन होत होती. काय करू आणि काही नाही असं होत होतं तिला. तिचे हातपाय थरथर कापत होते. दुपारच्या वेळी जेवण झाल्यानंतर आपण फिरायला जाऊ असं मंदार तिला म्हणाला, परंतु भूमिकाने डोकेदुखीचा बहाणा त्याला सांगितला आणि ती गेली नाही. रात्री 1 वाजता जेव्हा भूमिकाला जाग आली तेव्हा तिने पाहिलं की शेजारी मंदार झोपलेला नव्हता. ती मंदारला इकडे तिकडे शोधू लागली. तेव्हा तिला एक खोलीची लाईट जळताना दिसली. भूमिका त्या खोलीमध्ये जाण्यासाठी निघाली, परंतु तो दरवाजा आतून लॉक होता. त्यामुळे भूमिका गपचूप येऊन माघारी झोपी गेली. थोड्या वेळानंतर मंदार पण येऊन तिच्यापाशी झोपला. तिने सकाळच्या वेळी उठून त्या दरवाजाला पाहिलं, त्या खोलीला पाहिलं तर त्या खोलीला एक लॉक लावलेलं होतं. काही कामानिमित्त मंदार बाहेर गेला होता. त्यामुळे भूमिका ताराला विचारू लागली की तारा, त्या खोलीला लॉक का आहे आणि त्या लॉकची चावी कुठे आहे? तारा म्हणाली की मला माहीत नाही दीदी, जेव्हापासून आई आणि मी इथे राहत आहोत तेव्हापासून त्या बेडरूमला लॉक असतं. मंदार दादापाशीच त्या बेडरूमची चावी असते आणि त्यांच्याशिवाय त्या खोलीमध्ये कोणी सुद्धा जात नाही आणि कोणी गेलं पण नाही. आणि जेव्हा मंदार दादा त्या खोलीमध्ये जातात तेव्हा ते आतून दरवाजा लॉक करतात. मी 2-4 वेळा दादाला म्हणाले होते की मी त्या खोलीची साफसफाई करू का, पण दादांनी मला त्या खोलीत जाण्यासाठी सक्त मनाई केली होती. हे सगळं ऐकून भूमिका टेन्शनमध्ये आली. ती विचार करते की त्या बंद खोलीच्या मागे काय रहस्य असेल. दुसऱ्या दिवशी भूमिका झोपण्याचं नाटक करते आणि ती पाहते की कपाटावर एक बॉक्स होता आणि त्या बॉक्समधून मंदार हळूच चावी काढतो आणि मग मंदार तो त्या खोलीत जातो. जेव्हा भूमिका पाठीमागून जाते पण ती पाहते की दरवाजा आतून लॉक असतो. सकाळच्या वेळी भूमिका मंदारला एक चिठ्ठी देते आणि म्हणते की मला ही सगळी मिठाई खाऊ वाटत आहे, त्यामुळे माझ्यासाठी ही सगळी मिठाई घेऊन या. मंदार म्हणतो की ताराला सांग, तारा सगळं आणून देईल. भूमिका म्हणते की आज ताराची तब्येत खराब आहे, त्यामुळे तुम्ही जावा. ती चिठ्ठी घेऊन मंदार बाजारला जातो. जसा मंदार जातो तशी भूमिका पटकन जाऊन कपाटाच्या वरच्या बॉक्समधून ती चावी काढते आणि ती बेडरूमचा दरवाजा उघडते. तर त्या खोलीमधलं दृश्य पाहून ती दचकते, कारण पुढे भिंतीवर मंदारसोबत एका मुलीचा फोटो असतो. तिथं भरपूर पुस्तके ठेवलेली होती आणि बेडरूममध्ये लागणारे सगळं सामान उपलब्ध होतं आणि ते सगळं व्यवस्थित होतं. तेव्हाच भूमिकाला आवाज येतो की भूमिका कुठे आहेस? मी माझं पॉकेट इथेच विसरून गेलं. माझं पॉकेट कुठे ठेवलं आहे मला भेटत नाही. त्या खोलीतून भूमिका रागाने बाहेर पडते आणि मंदार पण पाहतो की भूमिका त्या खोलीतून रागाने बाहेर पडली आहे आणि भूमिका मंदार पुढे उभा राहते आणि
एक जोरदार कानाखाली त्याला मारते आणि म्हणते की धोकेबाज माणसा, मूर्ख माणसा, तुझं आधीच लग्न झालं होतं आणि तुला एक मुलगा आहे आणि तो मुलगा तुला रोज फोन करतो, त्यामुळेच तू फोन आला की पटकन उठून माझ्यापासून लांब जाऊन बोलत असतोस. त्यामुळे मी विचार करते की तो एवढा मोठा असून माझ्यासारख्या सामान्य मुलीशी लग्न का केलं आहे. मंदार म्हणतो की भूमिका, तो चुकीचा गैरसमज करत आहेस. मग मंदार भूमिकाचा हात धरून त्या खोलीत घेऊन जातो आणि म्हणतो की या फोटोमध्ये जो माझा फोटो आहे तो माझा फोटो नाही, तो माझा जुळा भाव आहे. भूमिका म्हणते, खरं लपवण्यासाठी आता नवीन कहाणी बनवत आहात. मंदार कपाटामधून एक अल्बम काढतो, त्या त्याच्या लहानपणीचे सगळे फोटो दाखवतो. मंदारच्या शेजारी सेम दिसणारा मुलगा उभा असतो. मंदार म्हणतो की हा माझा भाऊ जयदीप आहे. मंदार अजून फोटो दाखवतो आणि त्या फोटोत तो त्याच्या आई वडिलांसोबत त्याचा आणि जयदीपचा सुद्धा फोटो दाखवतो. भूमिका म्हणते की आता तुमचा भाऊ जयदीप कुठे आहे आणि ती मुलगी कोण आहे आणि तो श्लोक कोण आहे, तो तुम्हाला पप्पा का म्हणतो. जयदीप दादा माझ्यापेक्षा 3 मिनिटांनी मोठा होता. आमचे वडील खूप मोठे बिझनेसमॅन होते. जेव्हा आम्ही 10 वर्षाचे होतो तेव्हाच आमची आई हे जग सोडून गेली. त्यामुळे वडिलांनी आम्हाला हॉस्टेलमध्ये पाठवून दिले आणि हॉस्टेलवरून सुट्टी असल्यावर आम्ही याच घरात गावाकडे येत होतो. 12वी झाल्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी जयदीप दादा दुसऱ्या देशात गेला, कारण जयदीप दादाला सुद्धा डॉक्टर बनायचं होतं. पण मला भारतात राहूनच डॉक्टर बनायचं होतं. मला आणि बाबाला भेटण्यासाठी जयदीप दादा परदेशातून कधी कधी येत होता. जयदीप दादा गावातल्या गौरीसोबत लहानपणापासून प्रेम करत होते. गौरी खूप गरीब होती आणि ते आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. मला आणि बाबाला जयदीप दादाची आणि गौरीची दोस्ती पसंत नव्हती, कारण का आम्हाला वाटत होते की गौरी जयदीप दादासोबत प्रेम करत नाही, ती फक्त जयदीप दादाच्या पैशावर प्रेम करते. जयदीप दादाचं शिक्षण पूर्ण झाले आणि काही दिवस गावाकडे बाबापाशी राहण्यासाठी जयदीप दादा आला, पण मी गावाकडे येऊ शकलो नाही. माझे त्यावेळेस एक्झाम चालू होते. काही महिन्यांनी मी गावाकडे आलो तेव्हा मला गावातल्या माणसांकडून कळाले की गौरी कोणासोबत तरी पळून गेली आहे. हे ऐकल्यावर मला आनंद झाला. मला वाटलं की बरं झालं, माझ्या भावाच्या आयुष्यातून कायमची निघून गेली. जयदीप दादाला परदेशातच नोकरी करायची होती, त्यामुळे आले तसे गेले होते. आता ते आणि मी दोघे पण कामात व्यस्त होतो. आमचं जास्त करून फोनवर सुद्धा बोलणं होत नव्हतं. 4 वर्ष झाले होते तरी पण त्यांची आणि माझी भेट झाली नव्हती. दादाला मी नेहमी म्हणत होतो की आम्हाला भेटायला एकदा गावाकडे या, परंतु जयदीप दादा काहीतरी कारण सांगून येत नव्हता. एक दिवस मला परदेशातून फोन आला. ज्या देशात जयदीप दादा राहत होता तो माणूस म्हणाला, तुमचे दादा शेवटच्या स्टेपला आहे, जेवढे लवकर होईल तेवढे लवकर तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. मी घाई गडबडीत येथे पोहोचलो. तिथं गेल्यावर दादा शेवटचे काही तास मोजत होता. जयदीप दादा म्हणाला की मी तुला इथं काही महत्त्वाचं बोलण्यासाठी बोलावलं आहे. 4 वर्षापासून जेव्हा मी गावाकडे आलो तेव्हा तो एक्झाममुळे गावाकडे येऊ शकला नाही आणि बाबा पण काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळेस मी आणि गौरी खूप जवळ आलो. नंतर मी परदेशात आलो आणि दादा मला म्हणाला की एके दिवशी मला कळाले की गौरी प्रेग्नेंट आहे. जयदीप दादाला काही समजतच नव्हते की काय करावे. त्याला माहीत होते की बाबा गौरीला कधी सून म्हणून स्वीकारणार नाहीत. त्यामुळे जयदीप दादाने त्याच्या मित्राकडून गौरीचे पासपोर्ट बनवले आणि त्या दोस्तासोबत गौरी जयदीप दादाकडे परदेशात गेली. तिथं गेल्यावर त्यांनी लग्न केलं. नंतर गौरीने एका मुलाला जन्म दिला. ते दोघं खूप सुखी होते. ते दोघं मला आणि बाबाला सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना भीती वाटत होती. पण एके दिवशी गौरी आणि जयदीप दादा बाहेर चालले होते तेव्हा त्यांचा एक मेजर ॲक्सिडेंट झाला आणि तिथेच गौरीचा मृत्यू झाला आणि श्लोकची तब्येत खराब होती, त्यामुळे तो घरी मेडसोबत होता आणि जयदीप दादा म्हणाले की श्लोकला लक्ष दे, एवढेच म्हणाले आणि त्यांनी प्राण सोडला. जेव्हा मी जिथे जयदीप दादा राहत होता तिथे गेलो, श्लोक मला पप्पा म्हणून माझ्या गळ्यात पडला. मी त्याला खरं सांगू शकलो नाही, पण एवढं सांगितलं की तुझी मम्मी आता कधीच माघारी येऊ शकणार नाही. आणि मी नंतर श्लोकला घेऊन भारतात आलो. 1 वर्ष मी श्लोकला माझ्यासोबत ठेवलं आणि थोडा मोठा झाल्यावर त्याला हॉस्टेलला टाकले.
बाबा जयदेव दादा गेले हा हादसा सहन करू शकले नाही आणि ते देवाघरी गेले. श्लोक आता 7 वर्षाचा झाला आहे आणि तो आता हॉस्टेलमध्ये राहत आहे. तुला माहित आहे भूमिका, ही खोली जयदेव दादाची होती. जेव्हा पण मी दादा गावाकडे येत होते तेव्हा ते याच खोलीत राहत होते. परदेशातून येताना मी जयदेव दादाची आणि गौरीचा हा मोठा फोटो घेऊन आलं होतं आणि त्यालाच या खोलीमध्ये लावलं. या खोलीमध्ये माझ्या दादाच्या आठवणी आहेत. मला या खोलीमध्ये दुसऱ्यांनी आलेलं चालत नाही. जेव्हा पण मला जयदेव दादाची आठवण येते तेव्हा मी इथे येतो आणि त्यामुळे मी इथे येऊन दादाची सगळी पुस्तके वाचत बसतो. या खोलीत येऊन बसल्यावर मला वाटतं की दादा माझ्या शेजारीच आहे. हे सगळं सांगताना मंदारच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि हे सगळं ऐकताना भूमिकाचे सुद्धा डोळे भरून आले. भूमिका मंदारला म्हणाली की हे सगळं तुम्ही मला आधी काय नाही सांगितले? मला माहीत आहे कोणतीच मुलगी श्लोकला स्वीकारणार नाही. श्लोक जेव्हा मला पप्पा म्हणेल तेव्हा त्या गोष्टीमुळे तिला त्रास होईल. मी कधीच त्याला सांगू शकलो नाही की मी तुझा पप्पा नाही, मी तुझा काका आहे. अजून तो छोटा आहे. विचार केला की तो जेव्हा ह्या घरात ॲडजस्ट होशील तेव्हा तुला सांगावं. भूमिका म्हणाली, मला माफ करा, मी विनाकारण तुमच्यावर हात उचलला. मंदार म्हणाला की माझ्या अशा वागण्यावरून कोणी पण शक घेऊ शकतो. काही दिवस गावात राहिल्यानंतर ते दोघं शहरात येतात. तिथं आल्यावर भूमिका मंदारला म्हणाली की आता श्लोकला आपल्याकडे घेऊन या. त्याला आता आपल्या दोघांच्या प्रेमाची गरज आहे. श्लोकला आणण्यासाठी दोघं पण हॉस्टेलमध्ये जातात. मंदार श्लोकला म्हणतो की ही तुझी नवीन मम्मी आहे. श्लोक खूप खुश होतो आणि भूमिकाला पळत येऊन मिठी मारतो. भूमिका पण एका आईच्या प्रेमासारखी श्लोकला जवळ घेते आणि त्या दिवसापासून श्लोक, मंदार आणि भूमिका खूप आनंदी राहतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.